नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. बरेच दिवसांनी 2 चांगले IPO आले की ज्या IPOचा विचार करता येईल. एक कल्पतरू लिमिटेड हा IPO येतोय 24 जून ते 26 जून या कालावधीमध्ये हा IPO आहे. 387 ते 414 असा प्राइस बँड आहे. 36 शेअरचा मिनिमम लॉट आहे. 1590 कोटीचा हा IPO आहे आणि पूर्णपणे हा फ्रेश इश्यू आहे. 1988 मध्ये ही कंपनी स्थापन झाली. हे रेसिडेन्शियल, कमर्शियल प्रॉपर्टी, रिटेल स्पेसेस, इंटिग्रेटेड टाउनशिप डेव्हलप करतात. बऱ्याच शहरांमध्ये यांचे प्रोजेक्ट्स आहेत. मुंबई, बँगलोर, पनवेल, जोधपूर अशा शहरांचा यात समावेश आहे. आणि दुसरी कंपनी HDB फायनान्शियल. हा IPO 25 जून ते 27 जून या कालावधीत येतोय. 12,500 कोटीचा हा IPO आहे. 2,500 कोटीचा फ्रेश इश्यू आणि 10,000 कोटीचा OFS आहे. हे रिटेल फोकस्ड नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. HDB हिच्या 1162 शहरात 1772 शाखा आहेत. 2007 मध्ये ही कंपनी स्थापन झाली आहे. डिस्ट्रीब्युशन चॅनल नेटवर्क 1,40,000 रिटेलर्सचं आहे आणि OEM शी हे संलग्न आहेत. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर्स असतात त्यांच्याशी ही HDB संलग्न आहे. BPO म्हणून पण हे काम करतात. FY 24 मध्ये 2,460 कोटी एवढं प्रॉफिट आफ्टर टॅक्स होतं त्यांचं, तर 14,171 कोटी एवढा यांना रेव्हेन्यू झाला होता. त्यामुळे बरेच दिवसांनी 2 IPO येत आहेत आणि दोन्हीही भरण्यासारखे आहेत. महिंद्रा अँड महिंद्रानी राईट्स इश्यूद्वारा महिंद्रा लाईफमध्ये त्यांचा स्टेक 51.14% 52.43% एवढा केला. स्वीडिश कार मेकर व्हॉल्वो कार यांनी टाटा टेक्नॉलॉजीला स्ट्रॅटेजिक इंजिनिअरिंग सप्लायर म्हणून निवडलं. एरा या लाईफ स्पेसची सबसिडियरी B2B ट्रॅव्हल ग्रोथचा विकास आणि विस्तार करीत आहे. रेलॉन केम लिमिटेड या मार्क्सन फार्माच्या सबसिडियरीला मार्केटिंग ऑथोरायझेशन ऑक्झॅब्युटॅनिल हायड्रोक्लोराईड 2.5 मिलीग्रॅम किंवा 5 मिलीलिटर ओरल सोल्युशनला UKच्या अथॉरिटीकडून परवानगी मिळाली आहे. आरती इंडस्ट्रीज एक केमिकल प्रोडक्शन करते केमिकलचं, आणि त्याच केमिकलची आयात
युरोपियन युनियनकडून आपल्या देशात होते, म्हणजे युरोपियन युनियन निर्यात करतं आणि आपल्याकडे त्याचं डम्पिंग होत आहे, अशी तक्रार आरती इंडस्ट्रीजनी केली होती आणि ती तक्रार DGTRनी मान्य केली आहे. PNT म्हणजे पारा निट्रॉइड असं याचं नाव आहे. तर या केमिकलची जी आयात होती आहे तर त्याच्याविषयी चौकशी करून अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाईल. त्याचा फायदा दीपक नायट्रेट आणि आरती इंडस्ट्रीज या दोघांना होऊ शकतो. आज सिमेंस एनर्जीचा शेअरचं लिस्टिंग झालं. ते नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 2840 रुपयाला, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 2850 रुपयाला झालं. पण मी सकाळच्या व्हिडिओत सांगितलं होतं की 10 दिवस हा शेअर T2T मध्ये राहील. IRDAI ही 5 खाजगी इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात त्यांनी इन्स्पेक्शन चालू केलं आहे. कारण या इन्शुरन्स कंपन्या एकत्रितरित्या प्रीमियम वाढवत होत्या आणि क्लेम पण सँक्शन होत नव्हते. 70% जवळपास क्लेम सँक्शन होत होते. त्यामुळे लोकांच्या पण खूप तक्रारी होत्या. बऱ्याच लोकांनी त्यांचे विमे बंद सुद्धा केलेत, कारण प्रीमियम आवाच्या सवा वाढतोय म्हणून. तर त्या संदर्भात IRDAIनी इन्स्पेक्शन चालू केलं आहे. 20 जूनपासून म्हणजे उद्यापासून FTSE ग्लोबल मिड कॅप इंडेक्समध्ये विशाल मेगामार्टचा समावेश होईल. एमटारनी वेदरफोर्ड बरोबर 10 वर्ष मुदतीचा करार केला. 2027 पासून 90 कोटीची ऑर्डर मिळेल, अशी दरवर्षी त्यांना 90 कोटीच्या ऑर्डर्स मिळत राहते. अशोक बिल्डकॉन यांना गयाना सरकारकडून 6.7 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली. HCL टेकनी जस्ट एनर्जी बरोबर AI आधारित बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला. आज 77च्या पुढे क्रूडचा भाव गेला होता. 77.40 मी बघितला. अमेरिकेमध्ये इन्व्हेंटरी कमी झाली आहे आणि इस्रायल इराण यांचा जो अटॅक होतोय त्याचा परिणाम क्रूडवर होत आहे. AMCA फायटर जेट्ससाठी ADA म्हणजे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जाहीर केला. ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट 5th जनरेशन फायर जेट ते भारतात बनवावं अशी त्यांची इच्छा आहे. ज्यांना ते बनवायचं असेल ते भारतीय कंपन्या असल्या पाहिजेत. ते स्वतंत्ररित्या किंवा वैयक्तिकरित्या अर्ज करू शकतात किंवा दोघांचं MOU करूनही त्यांना अर्ज करता येणार आहे. LTI माइंड ट्रेनिंग AI बेस्ड युनिट ब्लू व्हर्स
हे लॉन्च केलं आज डिफेन्स शेअर मात्र सगळेच्या सगळे मंदीत होते. मार्केट अख्खा दिवसभर मंदीतच होतं, पण मंदी खूप मोठ्या प्रमाणावर नव्हती. 200 पॉईंट मंदी होती. आज वीकली एक्सपायरी असल्यामुळं अगदी शेवटी किंचितसं मार्केट तेजीत आलं 70-80 पॉईंट आणि पुन्हा तेवढंच 1.25 ते 200 पॉईंटच्या आसपास मार्केट मंदीत गेलं. बघूया आता या युद्धाचा परिणाम काय होतोय, कसा होतोय. कारण अमेरिकेने पाकिस्तानला काही अटी घातल्या आहेत आणि पाकिस्तानला सांगितलं आहे की अमेरिका जर युद्धात उतरली तर पाकिस्तानने अमेरिकेच्या बाजूनीच सैन्य उतरवलं पाहिजे. बऱ्याच अटी घातल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानला चीनबरोबर त्यांचे असलेले संबंध तोडावे लागतील. त्यामुळे काय करावं काय करू नये अशा अवस्थेत पाकिस्तान आहे. तर ह्या युद्धाला कलाटणी मिळते का रोजच्यासारखंच होत आहे की सीज फायर होत आहे. आणि जर ॲटॉमिक एनर्जीच्या क्षेत्रात बॉम्बिंग झालं तर त्याचे रेज बाहेर पडतील. म्हणून बऱ्याच संस्थांनी तक्रार केली आहे की युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करा म्हणून. तर उद्या काय होत आहे हे पाहूया आणि त्याचा परिणाम अर्थातच आपल्याला मार्केटवर बघायला मिळेल. तर तुम्ही मी वाट बघूया उद्या काय होत आहे ते. कारण मार्केट गेला आठवडाभर तणावाखालीच आहे. तर उद्या काय होत आहे ते तुम्ही मी मिळून बघूया. नमस्ते.